खरं तर आरसीबीच्या विजयानंतर भारतभरात विजयोत्सव साजरा करण्यात आला। अजूनही बेंगळुरू शहरात हा विजयोत्सव संपलेला नाही। असं असताना बेंगळुरू शहरातून मोठी माहिती, मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅलीला गालबोट लागला। या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू संघाच्या विजयानंतर बेंगळुरू शहरातील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते। हे सर्वजण बेंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंब्रेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, आपण याआधी देखील बोलत होतो की कुठेतरी नियोजन चुकलंय का? कदाचित योग्य नियोजन झालं असतं तर ही दुर्घटना झाली नसती। मात्र याआधी जसं तुम्ही सांगितलं की कुठेतरी एक सेन्सिबल नागरिक म्हणून नागरिकांची ही जबाबदारी होती का, अशी दुर्घटना नाही झाली असती त्याच्यानंतर? मेघना, आता खरं तर जर तरवर फार बोलण्यात काय अर्थ नाही, कारण आता जे घडलंय ते इतकं भीषण आहे की त्याबद्दल आता पुढे नेमकं काय यावर बोलायला खरं तर हवं। सध्याची जी परिस्थिती जर आपण पाहिली तर अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये, कारण अंदाजे 30 पेक्षा जास्त जे जखमी होते या चेंगराचेंगरीमधले त्यापैकी अंदाजे 25 ते 28 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यामुळे कदाचित मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। एकीकडे ही अपडेट असताना दुसरीकडे अशी ही माहिती आता अधिकृतरित्या समोर येताना दिसतीये की जी विजयी रॅली निघणार होती आरसीबीच्या टीमची, त्यासाठी एक खूप खास पद्धतीनं ओपन बस देखील मागवली गेलेली होती, डबल डेकर बस। ही बस खरं तर चिन्नास्वामीच्या बाहेर उभी देखील आहे, दाखल देखील झालेली आहे। पण आता ही जी विजयी रॅली आहे ती विजयी रॅली मात्र आता होणार नाहीये। ती विजयी रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। बंगळुरू पोलिसांनी त्या संदर्भातली माहिती सुद्धा आता जारी केल्याचं समजतंय। एकीकडे ही माहिती समोर येते तर तिकडे जल्लोष अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। म्हणजे या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय। अक्षरशः ही खरं तर मृत्यूची चेंगराचेंगरी असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही। एकीकडे ही सगळी घडामोड होत असताना, म्हणजे इतके लोक या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडल्याचं समोर येत असताना सुद्धा दुसरीकडे जल्लोष मात्र अजूनही सुरूच आहे। त्यामुळं कुठेतरी विरोधाभासी भूमिका पाहायला मिळतेय या सगळ्यामध्ये। कदाचित आरसीबी मॅनेजमेंटला किंवा आरसीबी प्लेयर्सना या सगळ्या दुर्घटनेची माहिती पण नसेल कदाचित, असं देखील बोललं जात आहे। पण आरोप प्रत्यारोप देखील त्याच अनुषंगाने आता सुरू झालेले आहेत। या दुर्घटनेला जबाबदार कोण याबद्दल सातत्यानं आता सोशल मीडियावर सुद्धा चर्चा झालेली आहे। अमित मालवीय जे आहेत त्यांनी या संदर्भातलं एक ट्विट देखील केलेलं आहे आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। एकीकडे आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेस शासित सरकार आहे आणि या सगळ्या दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोप होतील हे सुद्धा गृहीत धरलं गेलेलंच होतं आणि त्याच दृष्टीनं आता या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। पण आरोप प्रत्यारोप करून जे मृत्युमुखी पडले त्यांचा जीव परत येऊ शकणार आहे का, हा देखील एक मुद्दा आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरची गर्दी अजूनही तशीच आहे, ती काही कमी होताना दिसत नाहीये। पण चिन्नास्वामी स्टेडियमच्या आतमध्ये जे प्रेक्षक, जे फॅन्स आधीच दाखल झालेले होते त्यापैकी काहींना बसायला आता जागाही मिळालेली नाही। ते फॅन्स बाहेर येऊ इच्छित आहेत, पण त्या फॅन्सना बाहेर यायला आता काही स्कोप उरलेला नाही। त्यांना तशी काही सध्याची स्थिती दिसत नाहीये की जे आतमध्ये आहेत पण ज्यांना बाहेर यायचंय त्यांना बाहेरही पडता येत नाहीये। त्यामुळं हे असे जे प्रेक्षक आहेत, असे जे फॅन्स आहेत की ज्यांना आतमध्येही स्टेडियम मध्येही जागा मिळालेली नाही आणि त्यांना बाहेरही येता येत नाही, ते या दुहेरी कात्रीत कुठेतरी अडकलेत असं दिसतंय। पोलीस आता या सगळ्या संदर्भात नेमकं कशा पद्धतीनं पुढचं नियोजन करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण सध्या चेंगराचेंगरीची जरी स्थिती नसली तरी क्रिकेट फॅन्स जे आहेत ते अजूनही मोठ्या संख्येनं चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आहेतच। आपल्या लाडक्या क्रिकेट स्टार्सची एक झलक पाहता यावी या अनुषंगानं हे फॅन्स अजूनही तिथे आहेत। जल्लोष सुरूच आहे, मात्र प्रशासकीय ही चूक खूप महागात पडलेली आहे। हा जल्लोष कुठेतरी जीव घेणा ठरलाय की काय असंच दिसतंय आणि ही चेंगराचेंगरी अनेकांसाठी जीव घेणी ठरलेली आहे असंच सध्या तरी दिसतंय। मेघना, अजिंक्य, जर आपण पाहिलं तर इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही चाहते अजून येतच आहेत त्या ठिकाणी। एरवी देखील बेंगळुरूमध्ये जर आपण पाहिलं तर ट्रॅफिकची मोठी समस्या असते। आता मोठी अपडेट समोर येते की मेट्रो देखील गर्दीनं तुडुंब भरलेले आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील नियोजन करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। अजिंक्य, खरं मेघना, कारण ही सगळी परिस्थिती पाहता कुठेतरी प्रशासकीय पातळीवर तातडीनं हालचाल होणं गरजेचं होतं, कारण इतक्या मोठ्या संख्येनं क्रिकेट फॅन्स तिथे येतील याची कोणालाही माहिती नव्हती, अपेक्षा नव्हती। पण ज्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं फॅन्स आले त्यावेळेला तातडीनं प्रशासकीय यंत्रणा हलणं गरजेचं होतं।
फॅन्सना आतमध्ये जरी सोडलं गेलेलं असलं तरी प्रेक्षक क्षमता स्टेडियमची नेमकी किती आहे आणि त्या दृष्टीनं फॅन्सना सोडलं जात आहे का याचाही विचार होणं गरजेचं होतं। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला गर्दी होते त्यावेळेला तितकं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसं पोलीस बळ उपस्थित आहे का, गरजेचं किती आहे याबद्दलचा विचार होणं गरजेचं होतं। स्टेडियम प्रशासनाकडनं सुद्धा किंवा कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडनं सुद्धा त्याबद्दल काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं। त्याही उपाययोजना झालेल्या नाहीत की काय असं सध्या तरी दिसतंय। पण आत्ताची जी अपडेट येते त्या अपडेटनुसार मेघना मी आता जस्ट या संदर्भातली एक अधिकृत माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय पण ती अजूनपर्यंत टाकली गेलेली नाही। पण सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार 10 जणांचा आता मृत्यू झाल्याचं समजतंय। म्हणजे आधी आकडा 7 जणांचा मृत्यू झाल्याचा होता, हा आकडा आता आणखी 3 न वाढलेला आहे। 10 जणांचा आता या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय। दुर्दैवी ही सगळी घटना आहे आणि भीती जी आहे ती खरी ठरतीये की मृतांचा आकडा वाढू शकतो। चिंताजनक जे आहेत ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे तेही त्यांच्याही आकड्यामध्ये वाढ होताना दिसतेय। त्यामुळं आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहूया। सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार 10 जणांचा आतापर्यंत या चेंगराचेंगरीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। मेघना, अजिंक्य सर, आपण सांगितलं की अधिकृत माहिती नाहीये आपल्याकडे, अधिकृत माहिती तशी आलेली नाहीये, मात्र हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीमध्ये 15 ते 20 जण जखमी झालेत। मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।